हॅलो. तर मला आज वाटत नव्हतं थोडंफार बरं, त्याच्यामुळे मी आज घेतलेली स्कूलमधून सुट्टी. आता स्कूलमधून सुट्टी घेतली तर कृष्णाला आणण्यासाठी मी त्याच्या स्कूलमध्ये गेलेली आहे. कारण त्याचं बऱ्याच दिवसापासून चाललेलं असतं, की मम्मी किंवा पप्पा मला घेण्यासाठी तुम्ही येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आज मी सुट्टी घेतली तर त्याला नक्कीच आज घ्यायला मी जाते. त्याच्यामुळे मी आज माझा सकाळचा स्वयंपाक हा फास्टमध्ये असा आवरून घेतलेला आणि त्याला घेण्यासाठी गेलेले. आता त्याला तर मी विचारलं, की "तू टिफिन खाल्ला का?" तर टिफिन त्याला लागतो तिखट. त्याच्यामुळे आज त्याने फर्माईश केली, की "मम्मी आपण बाहेरच काहीतरी खाऊया." म्हटलं चला. मग आम्ही आलो हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये आल्यानंतर त्याला ऑर्डर केले इडली सांबार आणि मला ऑर्डर केला छोले भटुरे. आता ते असं बाहेरचं खाताना त्याला बऱ्याच वेळा तिखट लागत नाही, पण घरचं जेवण हे मात्र त्याला तिखट लागतं. पण चला आता मुलांची काही फर्माईश असली, की त्यांना ते खाऊ देखील घातलं पाहिजे. कारण आहे ना, असा विचार येतो की आपल्याकडे नाही मग कोणाकडे हट्ट करणार ते. त्यामुळे आम्ही असं छान असं हॉटेलमध्ये थोडंफार खाल्लेलं आणि आता आलो घरी. तर घरी खूप सारे कपडे ही धुवायची पडलेली होती. कारण परवा पाणी कमी आल्याने मी मशीन देखील लावलेली नव्हती. त्याच्यामुळे आज हा कपड्यांचे खूप सारा पसारा पडलेला. अक्षरशः बादलीमध्ये कपडे मावत देखील नव्हते. मी त्यांना खूप दाबून वगैरे खाली नेलेले. तोपर्यंत कृष्णा छान असा फ्रेश वगैरे झाला आणि आता मला पुढची कामे देखील करायची होती. पण चला फायनली आता हे कपडे तर आधी मशीनला लावूया, जेणेकरून ते लवकर सुकतील देखील आणि धुवून देखील होतील. आई तर आज बोलणारच आहे की इतके कपडे एकासोबत काढले असं. त्यानंतर आलो खाली आणि कृष्णाला ना छान असं जेवण करू घालू म्हटलं. कारण थोडा इडली सांबार त्याला थोडाच त्याने खाल्लेला होता. त्याच्यामुळे मी त्याला छान असं खाऊ घातलेलं आणि आता कपडे देखील मशीनमध्ये ना धुवून पूर्णपणे झालेली होती. त्यामुळे दोरीवरचे सर्व कपडे मी काढून घेतले त्या स्टँडवरचे आणि नंतर ना छान असे कपडे धुवून सुकत घातले. आता हा जो असलेला पिंक ड्रेस आहे ना फ्रेंड्स, हा मी आत्ता 1 आठवडाच झाला घेऊन त्याला. पण आहे ना तरी देखील त्याची क्वालिटी ना इतकी खराब निघाली. जरी हा 450चा ड्रेस असला तरी ना तो आत्ता आहे ना 200च्या कामाचा देखील राहिलेला नाही. त्यामुळे ना कधीही घेताना कपडे थोडे महाग पडले चालेल, पण क्वालिटी ही नेहमी चांगली घेतली पाहिजे. लगेच तो उचला देखील आणि त्याचा कलर देखील आहे ना फेंट झालेला. तसा तर तो मला आता बिलकुल आवडत नाही आहे आणि त्या दुकानवाल्याला मी देखील हे सांगायला जाणार आहे, की अशा प्रकारे मटेरियल निघालं आणि त्याचा ड्रेस तर आता तसाच पडून राहतो की काय, हा देखील एक प्रश्नच आहे. आणि अशा प्रकारे ना फ्रेंड्स मी सगळे दुपारचे ना कपडे दोरीवरचे काढून घेतलेले, त्यांच्या घड्या घातलेल्या. कारण आता जर घरामध्ये तसेच नेऊन ठेवले तर त्यांचा खूप सारा पसारा होऊन जातो. म्हणून मी जेव्हा ते वरतून स्टँडवरून काढते तेव्हाच त्यांची घडी वगैरे करून ठेवते, जेणेकरून आहे ना खूप सारा असा पसारा होणार नाही. नंतर स्टँड लावलं मी व्यवस्थित. आता झाडांना टाकायचं सर्व झाडांच्या पाडावर देखील आहे ना खूप सारी धूळ बसलेली होती. त्यामुळे थोडंसं पाणी देखील त्यावर शिंपडायचं होतं आणि तिथली ती फरची देखील छान क्लीन करून घ्यायची होती. कारण बराच दिवस झाला मी फक्त तिथे झाडू मारून घेत होते, त्यामुळे धूळही वाढतच चाललेली होती. आणि झाडांना जेव्हा आपण पाणी टाकतो ना तेव्हा खूप सारी माती ही तिथे खाली पडते आणि त्याने देखील फरची खराब होते. आणि त्यानंतर आहे ना पूर्ण घरात कृष्ण खेळत असल्याने ना ते पाय तो घरात घेऊन येतो आणि घर देखील खराब होऊन जातं. त्याच्यामुळे मी छान असं पाणी टाकून घेतलेलं तिथे 2-3 बादल्या पाणी तिथे टाकलं. झाडांना देखील छान असं पाणी टाकलेलं. फ्रेंड्स मला हा एक नेहमी प्रश्न पडतो, की ह्या कुंडीमध्ये आता हे मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे आणि हे बऱ्याच दिवसाचं आहे, पण आहे ना त्याला फुलं वगैरे येत नाही. तर असं का होतं? बऱ्याचदा आहे ना मी झाडं लावती पण त्याला फुल येत नाही ह्या मोगऱ्याच्या झाडाला. आणि जेव्हा ते ना जमिनीमध्ये लावलेलं होतं तेव्हा त्याला खूप छान अशी फुलं होती.